ठाकरे बंधूंच्या मुंबईसाठीचा वचननामा 4 जानेवारीला येणार आहे। वचननामा प्रसिद्ध झाल्यानंतर 5 जानेवारीपासून ठाकरे बंधूंच्या सभांचा धुरळा उडणार आहे। 5 जानेवारीपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या संयुक्त सभा होणार आहे। मुंबईत पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर आणि शिवाजी पार्क इथं प्रत्येकी एक सभा पार पडेल। यासोबतच कल्याण, डोंबिवली, ठाणे, मीरा भाईंदर आणि नाशिकमध्येही ठाकरे बंधूंची सभा होणार आहे। तसंच उद्धव आणि राज ठाकरेंच्या स्वतंत्र सभाही पार पडतील। संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। 4 तारखेला पहिलं वचननाम्याचं उद्घाटन होईल, प्रकाशन होईल। त्याच्यावरती दोन्ही बाजूंनी जवळजवळ शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे, आज संपेल। त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईसह MMRA रिजनमध्ये होतील। पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये संयुक्त सभा होतील, मग शिवतीर्थावर होईल। सभांची संख्या फार नाही आहे मित्र। त्यानंतर मीरा भाईंदरला एक सभा होईल, ठाण्यामध्ये सभा होईल, कल्याण आणि डोंबिवली अशा 2 सभा होतील आणि नाशिकला सभा होईल, संयुक्त सभा होईल। त्यानंतर उद्धव ठाकरे संभाजीनगरलाही जाणार आहेत, त्यांची सभा होईल। त्यांच्या एक सभेचा एक वेगळा पॅटर्न असतो। एक जाहीर मोठी प्रचंड जाहीर सभा घेणे, मुंबई महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही ठरलेलं वाक्य, परप्रांतीयाचा महापौर बसणार नाही दुसरं वाक्य, मुंबई आमचीच, तुमची नाही बाबा, मुंबई ही सर्वांची, गडचिरोलीमध्ये राहणाऱ्याची बी मुंबई, कोकणात राहणाऱ्याची बी मुंबई, मराठवाड्यामध्ये राहणाऱ्याची मुंबई। प्रॉपर्टी नका समजू त्याला। मुंबईबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा आदर आहे, परंतु ती सभा होणार, मग 1-2 सभा झाल्या की त्यांचा प्रचार संपला। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे वचननाम्यासंदर्भात दोघे काम करत आहेत। मुंबईच्या विकासासाठी, मराठी माणसासाठी ज्या काही योजना आम्हाला आणायच्या आहेत आणि अंमलात आणायच्या आहेत, त्याच्यावर स्वतः अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे काम करतात। हा वचननामा नाही तर हा नाटकनामा आहे। गेल्या वेळेला देखील मुंबईकरांना यांनी वचनं दिली होती की मुंबई आम्ही स्वच्छ ठेवू, चांगली ठेवू, पण एकही वचन उद्धवजी ठाकरे, संजय राऊत तुम्ही केलं नाही। तुम्ही सातत्यानं ड्रामेबाजी केली, त्यामुळं तुमचा हा वचननामा नसून नाटकनामा आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे। कारण तुमची पार्टी ड्रामेबाज आहे हे देखील महाराष्ट्राने ओळखलंय। त्यामुळे तुम्ही वचननामाच्या गप्पा करू नका। वचन द्यायचं आणि लोकांची फसवणूक करायची हे उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांच्या पक्षाचं सातत्यानं धोरण आहे आणि हे देखील मुंबईकरांना माहिती आहे। त्यामुळे त्यांनी कितीही खोटी वचनं दिली, कितीही खोटी आश्वासनं दिली, तरी ती पूर्ण होणार नाहीत। देवाभाऊ फक्त वचन देत नाहीत, तर ते वचन पूर्ण करण्याचं काम करतात।